राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
यात्रे अलंकापुरा येती यात्रे अलंकापुरा येती आवडती विठ्ठला आवडती विठ्ठला आवडते विठ्ठला आवडते विठ्ठला आवडते विठ्ठला आवडते विठ्ठला यात्रे अलंकापुरा यात्रे अलंकापुरा यात्रे अलंकापुरा यात्रे अलंकापुरा आवडती विठ्ठला आवडती विठ्ठला आवडते विठ्ठला आवडते विठ्ठला आवडते विठ्ठला आवडते विठ्ठला पांडुरंगे प्रसन्न पांडुरंगे प्रसन्न पांडुरंगे प्रसन्न पांडुरंगे प्रसन्न केले देणे हे ज्ञाना 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 वैकुंठ पंढरपूर वैकुंठ पंढरपूर वैकुंठ पंढरपूर जाऊनी तोर महिमाया तोर महिमाया तोर महिमाया तोर महिमाया तोर महिमाया तोर महिमाया पांडुरंगे प्रसन्न पांडुरंगे प्रसन्न पांडुरंगे प्रसन्न केले हे ज्ञाना केले हे ज्ञाना केले देणे हे ज्ञाना केले हे ज्ञाना केले हे ज्ञाना केले हे ज्ञाना राम हे जाणूनी संत राम हे जाणूनी संत जाणूनी संत राम हे जाणूनी संत धावत प्रतिवर्षी धावत प्रतिवर्षी धावत प्रतिवर्षी धावत प्रतिवर्षी येती धावत प्रतिवर्षी धावत प्रतिवर्षी राम जाणूनी जाणूनी संत जाणूनी संत जाणूनी संत धावत प्रतिवर्षी धावत प्रतिवर्षी धावत प्रतिवर्षी धावत प्रतिवर्षी येती धावत प्रतिवर्षी धावत प्रतिवर्षी यात्रे अलंकापुरा येती यात्रे अलंकापुरा यात्रे अलंकापुरा यात्रे अलंकापुरा
यात्रे अलंकापुरा यात्रे अलंकापुरा ते आवडती विठ्ठला ते आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे ते आवडती विठ्ठला ते आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे यात्रे अलंकापुराये 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 ते आवडती विठ्ठला ते आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे ते आवडती विठ्ठला ते आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे ज्ञाना केले देणे ज्ञाना पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे प्रसन्नपणे प्रसन्नपणे
अलंकापुरा येती, यात्रे अलंकापुरा येती, ते आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला. पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना, भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना. निळा म्हणे जाणूनी संत, निळा म्हणे जाणूनी संत, येती धावत प्रतिवर्षी. पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना. ध्यायेत श्री विठ्ठलाख्यम समपदकमलं पद्मपत्रायताक्षं, गंभीरस्निग्धहासं कटिनिहितकरं नीलमेघावभासं. विद्युद्वासोवसानं मणिमयमुकुटं कुण्डलोद्भासिगण्डं, मायूरस्रग्विभूषाभयवरसहितं कौस्तुभोद्भासिताङ्गं. पाण्डुरङ्गाकरु प्रथमं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्णब्रह्मपरानंदमीशमानंदी वल्लभं. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू. यात्रे अलंकापुरा येती, ते आवडती विठ्ठला. ते आवडती विठ्ठला. पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना. सेवेसाठी घेतलेला अभंग अत्यंत गुरुनिष्ठा ज्यांची प्रसिद्ध आहे असे श्री संत निळोबाराय यांचा असून, या अभंगातून महाराज आळंदीच्या वारीचं महत्त्व प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानोबाराय यांच्या समाधीचा उत्सव आजपासून प्रारंभ होतो आहे. आणि या उत्सवामध्ये आजचा प्रथम दिवसाची द्वितीय सत्रातली सेवा श्री गुरु माऊलींच्या आज्ञेने माझ्या वाट्याला आलेली आहे. माऊलींच्या समोर कीर्तन करणं हा एक विलक्षण अनुभव आहे. मग त्याला आनंदाचा अनुभव म्हणा किंवा भीतीचा म्हणा, पण आम्हाला भीती वाटत नाही. त्याचं कारण असं आहे, सिंहाला सगळं जग घाबरत असलं तरी सिंहाचे बछडे सिंहाला घाबरत नाही. तसं आम्ही जे काही बोलतो आहोत लहानपणापासून माऊलींच्या मुखातून जे आम्ही ऐकलं तेच आम्ही त्यांच्यासमोर सांगतो. आम्ही माऊलींच्या चरित्रातलं म्हणजे ज्ञानोबारायांच्या चरित्रातलं एकही प्रमाण कधी घोकून पाठ केलेलं नाही. पूर्वीपासून माऊलींचे कीर्तनं ऐकायची आणि त्यांच्या कीर्तनात कथेमध्ये ऐकूनच आमच्या चरित्रातली सगळी प्रमाणं पाठ झालेली आहेत. तेव्हा माऊलींच्या समोर कीर्तन करण्याचा आणखी एक फायदा असा की इथं आपण कीर्तन केल्यानंतर आपल्या कीर्तनात योग्य काय अयोग्य काय हे सगळं आपल्याला कळतं. काशीचे गुरुजी आहेत गणेश्वर शास्त्री द्रविड, त्यांनी एक प्रवचनात छोटीशी गोष्ट सांगितली होती. ते म्हटले एक बहुरूपी होता, म्हणजे त्याला सोंग वठवता यायचं. असं सोंग वठवायचा की जवळच्या माणसालाही कळणार नाही. वेगवेगळ्या प्राण्याचीही सोंग घ्यायचा. तर त्याने बैलाचं सोंग घेतलं आणि मग हजारो लोक पाहत होते त्याचं ते सोंग. एक शेतकरी आला, मळके कपडे, त्याच्या अंगावर फाटके कपडे आणि खांद्यावर अशी घोंगडी, तीही भरलेली शेणाने वगैरे अशी. त्याने काय केलं, याने बैलाचं सोंग केलं, पण खरोखर केलं की नाही याची परीक्षा करण्यासाठी छोटासा खडा घेतला आणि त्या बैलाच्या अंगावर टाकला. जेवढ्या जागेवर खडा पडला तेवढंच अंग हलवलं त्याने. तो म्हटला वाह, याला म्हणतात सोंग.
तसं नुसते हातपाय हलवून तर कोणी, पण जेवढ्या जागेला खडा लागला तेवढीच जागा बैल हलवतो की नाही. मग त्याने प्रसन्न होऊन आपल्या खांद्यावरची शेणानं भरलेली फाटकी ती घोंगडी त्याच्या अंगावर टाकली बक्षीस म्हणून. राजानेही बक्षीस दिलं होतं आणि ह्या शेतकऱ्यांनी बक्षीस दिलं. राजाने बहुमूल्य किमतीची शाल जोडी त्याला बक्षीस दिली आणि याने फाटकी घोंगडी दिली. आणि कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर तो जो सोंगाड्या होता तो बाहेर निघू लागला लोकातून. पण त्याने काय केलं, राजाच्या शाली होत्या बहुमूल्य, त्या खांद्यावर घेतल्या आणि त्याच्यावरून याची घोंगडी पांघरली शेतकऱ्याची. तो राजा म्हणाला, हा काय मूर्ख माणूस आहे, अरे फाटकी घोंगडी खालून करायला पाहिजे ना, ह्याने फाटकी घोंगडी वर का केली. राजाने विचारलं आणि मग त्या सोंगाड्यानं सांगितलं, महाराज माझी खरी परीक्षा तुम्ही केलेली नाही, खरा परीक्षक तो शेतकरी आहे म्हणले, त्याला खरी माझी किंमत कळली माझ्या या अभिनयाची. तसं आपण इथं आल्यानंतर आपल्या परमार्थात होणारा कमी जास्त योग्य अयोग्यपणा काय आहे हे माऊलींच्या जवळ आल्यावर आपल्याला कळतं. इतर गावी खेड्यापाड्यांनी कीर्तन करून काही नाही, प्रसिद्धी होईल, थोडंसं काही मिळेल समाजाकडून, परंतु परमार्थिक लाभ जर व्हायचा असेल तर आपल्याला माऊलींच्या पायाजवळ आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा माऊलींच्या आज्ञेने आपल्यासमोर उभा आहे. आज ज्ञानोबारायांच्या उत्सवाची जशी म्हणजे सुरुवात आहे, त्याचप्रमाणे आज भैरवनाथांचा जन्म उत्सव आहे. गावोगावी तो उत्सव साजरा केला जातो. भैरवनाथ म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीतील एक विशिष्ट देवता, भगवान महादेवाचाच अवतार. पण भगवान भैरवनाथ म्हणजे रक्षण करणारी देवता. गावोगावी भैरवनाथाची मंदिरं का आहेत तर गावाचं रक्षण करणारे आहेत ते देवता. पंढरपुरामध्ये सुद्धा पांडुरंग जरी तिथले राजे असले तरी पंढरपुराचं रक्षण करण्याची जबाबदारी भीमसेन भैरव नावाचे भैरव आहेत, भैरवनाथ आहेत तिथं. ते मंदिर कोणाला माहीत नाही का, कारण प्रसादाच्या आणि पेढ्याच्या दुकानाने झाकून गेलं भैरवनाथाचं मंदिर. महाद्वारातच मंदिर आहे भैरवनाथाचं आणि त्या भैरवनाथाचं नाव आहे भीमसेन. आता सुरुवातीला महाराजांनी जो राग म्हणला त्या रागाचं नाव भीम म्हटलं, योगायोग आहे. भैरवनाथाचं नावही भीमसेन आहे आणि महाराजांनी भैरवनाथाची आजच जन्माष्टमी, त्याचबरोबर भैरवनाथाच्या जन्माचा काळसुद्धा जवळजवळ हाच आहे. तेव्हा त्या भीमसेन भैरवाने पंढरीचं रक्षण करायचं अशी त्यांची जबाबदारी. एक इंद्राचा फार मोठा गायक गंधर्व तो एकदा विमानात बसला आणि विमान आपलं घेऊन फिरत होता आणि फिरता फिरता पंढरपूरवर आला आणि पांडुरंगाच्या कळसाच्या वरच त्यानं आपलं विमान थांबवलं. भैरवनाथाने त्याला सांगितलं, अरे बाबा देवाच्या मंदिरावर आपलं विमान उभं करू नको, जरा बाजूला घे. तो काय ऐकायला तयार नाही का, मोठा गायक होता. हे तेव्हापासून आहे, हे काय आता दोष द्यायचं काम नाही. तो काय ऐकायला तयार नाही. मग भैरवनाथाने आपला दंड घेतला आणि एका ठोक्यात त्याच्या विमानासहित खाली पाडला आणि 3 तास त्याला बांधून ठेवलं, चांगले सपाटे दिले, मग गयावया करायला लागल्यावर मग त्याला सोडून दिलं. अशी पंढरी महात्म्यात कथा आहे. असं प्रत्येक क्षेत्राचं रक्षण करण्याची ज्यांची कामगिरी असे भैरवनाथ. आणि माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या अभंगामध्ये सुद्धा भैरवनाथाचा उल्लेख आहे. येथे त्रिवेणी गुप्त असे, भैरवापासूनी भागीरथी वसे, पूर्ववटी जे माया दिसे ते प्रत्यक्ष जाण पार्वती. असा भैरवनाथाचा महिमा आजच्या दिवशी थोडासा गायला पाहिजे म्हणून हे सांगितलं आपल्याला. आज हा अभंग सेवेसाठी का घेतला त्याचं कारण असं आहे, श्री गुरु माऊलींचा आग्रह असा असतो की आळंदीमध्ये माऊलीच्या सोहळ्यात जर कीर्तन असेल तर इतर कुठले अभंग घेऊ नये, संतपरसुद्धा घेऊ नये. ते माऊली म्हणतात, एका महाराजांनी पिकलिया सेंद कडूपण गेले हा अभंग घेतला. म्हणजे कडूपण गेले नाही, कडूपण आले. माऊलींच्या सोहळ्यामध्ये संतपर म्हणजे सामान्य रूपाने संतांचं वर्णन करणाराही अभंग घेऊ नये. आपल्या भाग्याने ज्ञानोबारायांचं वर्णन करणारे खूप अभंग साधू संतांनी लिहून ठेवले आहेत. विठ्ठल तेव्हा हा ज्ञानो
ज्ञानोबारायांच्या वारीचा महिमा सांगणारा अभंग सेवेसाठी घेतला आणि तोही आज सेवेसाठी घेतला. याचं कारण असं आहे, जसं आपण पंढरपूरच्या जवळ गेलो की त्या वेळापूरच्या पुढे 10व्याचा अभंग असतो. सिंचन करिता मुळ वृक्ष ओलावे सकळ, वृक्ष ओलावे सकळ. आणि शेवटचं चरण तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, म्हटलं की धावत निघतात की नाही वारकरी. तसा आळंदीचा सुद्धा धावा आहे. कुठं? थोरल्या पादुकाच्या जवळ. आणि बरोबर आता दिंडी आली असेल बघा, तिथं नामदेवरायांचा सोहळा तिथं येतो. आणि मग आज जो अभंग आपण सेवेसाठी घेतला तो अभंग तिथं म्हटला जातो. आणि निळा म्हणे जाणोनी संत आणि येती धावत प्रतिवर्षी, असं म्हणून वारकरी पळत सुटतात आळंदीकडे. हीच ती वेळ आणि हाच तो अभंग. विठ्ठल तेव्हा अशा कारणाने आजच्या औचित्य या दिवसाचं साधून हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगावर मला काय बोलता येईल काय नाही ते मला माहीत नाही, पण त्या निमित्ताने श्री गुरु माऊलींच्या डोळ्यासमोर आपल्याला तासभर उभं राहता येईल, हा आपला फायदा आहे. माऊलींनी आपल्याकडे पाहिलं तर काय होतं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा दिठीवा जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेशी. बर तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईल मी. आळंदीतलं कीर्तन सद्गुरुनाथांच्या समोरचं कीर्तन म्हणजे उपदेश नाही, कुणाचं वर्णन नाही, तर हा केवळ अनुवाद असतो. त्यांच्याकडून जे शिकलं ते त्यांच्यासमोर मांडणं, अशा प्रकारचं आजचं कीर्तन आहे. तेव्हा निळोबाराय आळंदीच्या वारीचं महत्त्व सांगतात. निळोबाराय म्हणतात, आपण सगळे देवाला आवडणारे आहोत म्हणूनच जिवंत आहोत. श्री गुरु डॉक्टर बाबा सांगतात, आपले श्वासोश्वास म्हणजे लोहाराच्या भात्यासारखे व्यर्थ जाणारे नसून आपल्या श्वासाला काहीतरी किंमत आहे. ते आपल्या मानवी शरीरामध्ये जिवंतपणा निर्माण करणारे असे श्वास आहेत. आणि भगवंताच्या कृपेने आपण सगळे जिवंत आहोत म्हणजे देवाला आपण आवडते आहोत. काही लोक देवाला मानत नाहीत, ती गोष्ट सोडून द्या, पण देवाच्या कृपेने आपण सगळे जिवंत आहोत ही गोष्ट खरी. पण त्यातल्या त्यात देवाला जास्त कोण आवडतात? तर असं आहे, जे संतांचं चरित्र ऐकतात किंवा वर्णन करतात ते देवाला फार आवडतात. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. संत महात्म्यांचं चरित्र जे सांगतात ते देवाला फार आवडतात. नाथ महाराज म्हणतात, कीर्तन म्हणजे काय असतं? कीर्तनामध्ये संत महात्म्यांचं चरित्र सांगावं हेच खरं कीर्तन. सगुण चरित्रे परम पवित्रे, परम पवित्रे साजन वर्णावी, सज्जन मनोभावे आदि वंदावे, आदि संत महात्म्यांचं चरित्र सांगितलं पाहिजे असा साधू संतांचा आग्रह आहे. आणि भक्त विजय ग्रंथ असो, संत विजय ग्रंथ असो किंवा भक्त लीलामृत असो, या ग्रंथांमध्ये श्री संत महिपती महाराजांनी काय सुंदर संतांचं चरित्र सांगितलं. महाराज, आपण गाथा ज्ञानेश्वरी वाचतो पण ते आपल्याला किती कळतं हे मला माहीत नाही, पण महिपती महाराजांचे सगळे ग्रंथ कुणालाही कळतील एवढे सोपे ग्रंथ आहेत. तुकोबारायांचं चरित्र वाचताना छोटासा एक प्रसंग असा आहे की एक नावजी माळी म्हणून होते त्या देहू गावाच्या परिसरामध्ये. लोहगावचे ते नावजी माळी
ते तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला यायचं. साधा भोळा माणूस, काही शिकलेला नव्हता, काही नाही, पण कीर्तनाला उभं राहायचं आणि टाळ घेऊन नाचायचं, या बाळासारखं उड्या मारायचं, बर, दुसरं काही नाही. आणि एकदा काय त्याला वाटलं कुणाला माहिती, मध्ये विठोबा रुक्माई भजन सुरू झालं आणि तो म्हटला, महाराज मी आज कीर्तनात नाचणार आहे. महाराज म्हटले ठीक आहे. आणि मग विठोबा रुक्माई भजन सुरू झालं आणि तो एकटाच पावली खेळू लागला सगळ्यांच्या पुढे येऊन असा. महाराजही म्हटले आता होऊ दे आज याच्याच मनासारखं. 3 तास भजन चाललं विठोबा रुक्माईचं. जुने वारकरी असं ओढून भजन करायचे, वैकुंठवासी नामदेव बाबा वारकरी. ते म्हटले जुन्या वारकऱ्यांची चाल कशी होती रामकृष्ण हरीची, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, असं 3 तास याच लईमध्ये भजन सुरू होतं. आणि तो नावजी माळी 3 तास नाचत होता, घामाने पूर्ण भिजून गेला, पण 3 तास थांबला नाही. आणि शेवटी दमला आणि खाली बसल्यानंतर मग महाराजांनी त्या दिवसापासून त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं. तो कीर्तनामध्ये आला की माऊली महिपती महाराजांनी असं लिहिलंय, नावजी कीर्तनाशी येतसे जेव्हा म्हणे आला आमुचा प्राण विसावा. तो जर कीर्तनात आला की महाराज म्हणायचे आमचा प्राण विसावा आला, असं त्याचा उल्लेख करायचे. तो काही पुढारी नव्हता, तो काही नव्हता, फक्त कीर्तनात नाचणारा आणि भगवंतावर प्रेम करणारा असा तो नावजी माळी. अशी संतांची चरित्र जे कीर्तनात सांगतात आणि प्रेमानं संतांचं चरित्र जे ऐकतात ते देवाला फार आवडतात. आणखी कोण आवडतात देवाला? आपलं स्वकर्म करणारे जे असतील ते देवाला फार आवडतात. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. आपल्या वाटाला आलेलं जे काही स्वकर्म स्वकर्तव्य जे असेल ते निष्काम भावनेने करणारे जी लोक असतील ते देवाला फार आवडतात. आले भागाते करे तो, आले भागाते करे तो, आले भागाते करे तो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागाते करे तो, आले भागाते करे तो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागाते करे तो, 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 भागाते करे तो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागाते करे तो, आले भागाते करे तो, आले भागाते करे तो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागाते करे तो, आले भागाते करे तो. आपल्या वाट्याला भागाला आलेलं जो करतो तो देवाला फार आवडतो. बर, आणखी कोण आवडतात देवाला? तुकाराम महाराज म्हणतात हा देव माया करतो, प्रेम करतो, पण कुणावर? सोडिला संसार माया दयावरी फार, माया दयावरी फार,
निळोबाराय म्हणतात ज्यांनी संसार सोडलेला आहे ते देवाला फार आवडतात. म्हणजे ज्यांनी संन्यास घेतला ते देवाला आवडतात असं तुकोबारायांना म्हणायचं आहे का? असं नाही. दोन प्रकारचे शब्द आहेत. एक शब्द असा आहे संसार सोडणं आणि दुसरा शब्द आहे संसार तोडणं. तुकाराम महाराज म्हणतात संसार तोडायचा नाही म्हणजे कायमचा संबंध तोडायचा नाही, फक्त सोडायचा. म्हणजे कसं? त्यांच्यात राहायचं पण त्यांच्यात गुंतायचं नाही. आळंदीची वारी आली की ते घरचे काही कामं असो ते सगळे सोडायचे आणि मग आळंदीला यायचं. बस पंढरपूरची वारी आली की बाकी काही विचार करायचा नाही, सगळं कामं सोडायची आणि मग वारीला यायचं. याला काय म्हणतात? संसार सोडलेला असणं. श्री संत ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज त्यांनी साधुबोध नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यात छोटासा दृष्टांत त्यांनी असा लिहिला. म्हटलं एक साप होता आणि त्या सापाने बेडूक तोंडामध्ये धरला, पण नुसता तोंडात धरून ठेवला, त्याने गिळलाच नाही, तसाच धरून. त्या बेडकाला वाटलं हा काहीतरी विचार करतोय. बेडूक म्हटला साप दादा मला माहिती आहे तू विचार करत असशील की मी जर ह्या बेडकाला गिळलं तर माझी भूक भागेल पण माझ्या मुलाबाळांचं कसं होईल, असा तू विचार करतोयस ना? साप म्हटला बरोबर आहे. मग तो म्हटला काही नाही जरा पुढे चाला, तिथं समुद्र किनाऱ्यावर माझी सगळी मुलं बाळं आहेत, पत्नी आहे, तिथं मला घेऊन चाल, मी हाक मारून सगळ्यांना बोलवतो, सगळ्यांना मारून टाक आणि मग तुझ्या पिलाबाळांना खाऊ घालते. सापाला पटलं. साप त्याला असा घेऊन गेला किनाऱ्यावर. तो म्हटला दादा आता मी हाक मारतो पण मला जरा मोकळं सोडा, म्हणजे माझा आवाज मोकळा निघला पाहिजे की नाही. म्हणून सापानं त्याला मोकळं सोडल्याबरोबर त्याने जी उडी मारली ते समुद्राच्या पाण्यात आणि तिथे जाऊन आपल्या हात वर करून सांगू लागला दादा पोराबाळांची जास्त काळजी करणाऱ्याचं असं होतंय म्हणले, आता तूही उपवाशी तुझी पोरं उपवाशी जा. जास्त संसारात गुंतलं की असं होतं, त्यांनाही समाधान मिळत नाही आणि यालाही समाधान मिळत नाही. तेव्हा तुकाराम महाराज साधू संत सांगतात की संसारात राहायचं पण संसारात गुंतायचं नाही. आलिप्त कमळ जळी जैसे, कमळाचं पान कमळाचं फूल पाण्यातच राहतं पण पाण्याने भिजत नाही. महाराज श्री गुरु राऊत महाराज सांगतात म्हटले कमळाचं फूल आणि पान जर पाण्याने भिजलं असतं तर ते सडलं असतं, ते राहिलं नसतं ना. तसं आपण जर संसारात राहिलो आणि संसाराची आसक्ती धरून राहिलो, मुलं माझी घर माझं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात लोक घर कसं सांभाळतात? मधुर असो देशे मधुकर जचे जैसे, गृह संगोपन तैसे करी जोगा. मधमाशा असतात की नाही, त्या मधाचं जसं संगोपन करतात, त्या मधाच्या जवळ कोणी आला ना हात लावला की मग त्या थोडा मधाचा प्रसाद काढून त्याला देतात, बरोबर ना? नाही मग त्या चावा घेतात कडाडून. तसं ह्याच्या घराकडे जर कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर हा जीव घ्यायला कमी करत नाही, असा घराविषयी आसक्त असतो. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी पुढची ओवी लिहिली, ते फक्त मी म्हणून दाखवतो, अर्थ तुम्ही पहा. प्रियोत्तमाची या कंठी प्रमदा घे आठी, तैसी जीवेसी कोपटी धरून ठाकी. बस. मग काही लोकांना आपण म्हटलं चला वारीला तर म्हणतात काय करावं महाराज आमचं घर आम्हाला सोडत नाही. तर घर सोडत नाही की तू घराला सोडत नाही कोणाला माहिती. बरं श्री गुरु पाटील काका आहेत, माऊली सांगतात नवीन विद्यार्थ्यांना की पाटील काकांच्या जवळ जाऊन बसलं पाहिजे. ते सहज बोलले तरी काहीतरी महत्त्वाचं ज्ञानाचं आपल्याला सांगतात. ते म्हटले काही लोकांना आपण म्हटलं चला आळंदीला तर ते म्हणतात माऊलींनी बोलवलं तर येऊ, माऊलीने आळंदीला नेलं तर येऊ. ते म्हणले माऊली काय तुझ्या बापाचा नौकर आहे का म्हणले तुला आळंदीला न्यायला, तू होऊन गेला पाहिजे आळंदीला. असो. तेव्हा असे प्रपंचामध्ये राहून प्रापंचिक सगळ्या वस्तूंची आसक्ती ज्यांनी सोडलेली आहे असे देवाला आवडतात. पण आणखी कोण आवडतात? निळोबाराय म्हणतात जे आळंदीच्या वारीला दरवर्षी जातात ते देवाला फार आवडतात. अभंगाचं प्रथम चरण.
यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला. तुकाराम महाराज निळोबाराय म्हणतात की आळंदीच्या वारीला जे जे येतात ते देवाला फार आवडतात. निळोबारायांचा अभंग आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये शेवटचं कीर्तनामध्ये प्रमाण म्हणून मानलं जाणारं वाङ्मय म्हणजे श्री संत निळोबारायांचं आहे. आमचे श्रीगुरु पांडुरंग महाराज सांगतात ज्ञानोबारायांचं वाङ्मय म्हणजे या वारकरी संप्रदायाच्या वाङ्मय रूपी गंगेचा उगम आहे. उगम छोटा असतो. नाथ महाराजांच्या वाङ्मयाच्या दृष्टीनं विचार केला तर माऊलीचं वाङ्मय थोडंच आहे. उगम छोटा असतो. उगम कोणाला त्रास देत नाही, कोणाला वाहून नेत नाही. पण तीच उगमाची गंगा पुढे पुढे जर मोठी झाली तर तिला एक वेग प्राप्त होतो, धार प्राप्त होते आणि त्या धारेला मात्र मग लोक घाबरतात. तर त्या वाङ्मय रूपी गंगेची धार म्हणजे तुकाराम महाराजांचं वाङ्मय. किती पट्टीचा पोहणारा असो, त्याने जर ती धार तोडायचं ठरवलं तर तो वाहून जाऊ शकतो. सोपं नाही तुकाराम महाराजांचं वाङ्मय. तुकाराम महाराजांचं वाङ्मय म्हणजे कसं आहे, आता त्या दुसरं त्याच्यात आठवलेलं सांगतो. ते म्हटले एक साप होता, संसार रूपी सर्प. म्हणून रुसलो संसारा, सर्प हा विखार पांढरा, तुझशी अंतर रे दातारा, याची दावे दारा निमित्त. असा संसार रूपी सर्प रस्त्यावर होता. ज्ञानेश्वर महाराज त्या रस्त्याने आले. माऊलीने पाहिलं सर्प आहे, विषारी आहे, मग आपण ह्याच्या वाट्याला जायला नको. माऊली दुरून गेले त्या सापाच्या. त्यांच्या मागून नाथ महाराज आले. नाथ महाराजांनी काय केलं, सर्प पाहिला. पण नाथ महाराज जरा कलाकार होते, हुशार. त्यांनी काय केलं, बरोबर तो साप धरला आणि त्याचा फक्त विषारी दात तेवढा काढून टाकला आणि त्याला हातातलं खेळणं केलं. ब्राह्मणाचा पोर एक खेळिया भला, तेने जन खेळ कर केला रे. जनार्दन बसवंत करोनिया तेने, वैष्णवांचा मेळ मिळविला रे. त्या संसार रूपी सापाला हातातलं खेळणं केलं महाराज. त्याच रस्त्याने जगद्गुरु तुकाराम महाराज आले आणि त्यांनी पाहिलं साप पडलेला आहे. त्यांनी रस्ता बदलला नाही, त्यांनी त्या सापाचा विषारी दात काढला नाही. मग काय केलं, खेटोर काढला आणि त्या सापाचं तोंड ठेचून टाकलं. लाथाळीला हा संसार, वाङ्मय म्हणजे असं जरा कठीण आहे इतर संतांच्या वाङ्मयापेक्षा. आणि असं तुकाराम महाराजांचं वाङ्मय म्हणजे त्या वाङ्मय रूपी गंगेची धार. आणि त्यानंतर नाथ महाराजांचं वाङ्मय म्हणजे ती गंगा जिथं समुद्राला मिळते तेव्हा तिचं रूप केवढं होतं. अहो ती गंगा वेगळी राहतच नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. ती गंगा आणि समुद्र वेगळा राहत नाही. गंगा जशी सागरा एवढी मोठी होते तसं नाथ महाराजांचं वाङ्मय म्हणजे नाथ सागर आहे महाराज. एकटं नुसतं नाथ भागवत जर आपण पाहिलं तर ज्ञानेश्वरीच्या 3 पटीनं मोठं आहे ते. माऊलींची ज्ञानेश्वरी 9,000 ओव्यांची आणि भागवत 18,000 ओव्यांचं.
माऊलींची ओवी 3.5 चरणाची, नाथ महाराजांची ओवी 4 चरण पूर्ण आहेत त्याच्यात. असं नाथ महाराजांचं एकटं भागवत किती मोठं, त्यानंतर अभंग गाथा, भावार्थ रामायण वगैरे किती नाथ महाराजांचं वाङ्मय मोठं, म्हणजे समुद्रासारखं विशाल. आणि निळोबारायांचं वाङ्मय म्हणजे काय हो? निळोबारायांचं वाङ्मय म्हणजे क्षरला सागर गंगा ओघी मिळे, गंगा ओघी वाङ्मय म्हणजे तो सागर स्वतःशीच जसा खेळतो लाटांच्या रूपाने, स्वतःचाच आनंद ज्याप्रमाणे घेतो, त्याप्रमाणे निळोबारायांचं वाङ्मय म्हणजे वेदांताचा आनंद, आपल्या आत्मस्वरूपाचा आनंद देणारं हे वाङ्मय आहे. निळोबारायांच्या नुसत्या गवळणी जरी आपण पाहिल्या तरी वेगळा विचारसागर, वेगळा वेदांत शिकण्याची गरज नाही. बऱ्याच वेळेला अशी शंका येते की विचारसागर गेल्या 60-70 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये आला, ब्रह्मीभूत दादा महाराजांनी आणला, पण त्याआधी हे वारकरी संतांचं वाङ्मय लोकांना कसं कळत असेल? हा वेदांत कुठून शिकत असतील जुने वारकरी? तर त्याचं उत्तर आहे, निळोबारायांच्या वाङ्मयातून वेदांत शिकायला मिळतो. काय महाराज, नुसता एक अभंग आहे निळोबारायांचा, त्या तिन्ही तापांचा एक चरणामध्ये उल्लेख आहे. त्रितापावर निळोबारायांचा अभंग आहे. निळोबारायांची एक गवळण म्हणजे काय आहे? एकलेन कंठेची म्हणून या येणे, केली निर्माण वो 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो, ऐसा लाघविया माया सूत्रधारी. तेव्हा असं निळोबारायांचं वाङ्मय अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, आणि त्या वाङ्मयातून निळोबाराय ज्ञानोबारायांच्या वारीचं वर्णन करतात. जे अलंकापुरीला येतात ते देवाला आवडतात. अलंकापूर म्हणजे काय? जुने महात्मे अलंकापुराचा समास सांगतात. अलंकरोती ती अलंकापुरा, म्हणजे आळंदीमध्ये जो कोणी आला त्याला माऊली नटवते, त्याला सजवते, आपले अलंकार त्याच्या अंगावर घालते, त्याला मृदंग अलंकार करते, त्याला संगीत अलंकार करते, बर त्याला वाणी भूषण करते, काहीतरी माऊली त्याला अलंकार देणार. तसा आळंदीतून त्याला वाट लावत नाहीत. एका मुलाने फार सुंदर कीर्तन केलं, श्री गुरु मारुती बाबा सांगतात. मग कीर्तन झाल्यावर लोक म्हणायचे, महाराज तुम्ही किती वर्ष अभ्यास केला? कुठे अभ्यास केला? तो म्हटला, काही नाही महाराज, फक्त 4 महिने आळंदीत राहिलो. नाही, माझं चुकलं, 1 शिबिर केलं फक्त आळंदीत, असं बाबा म्हणतात. तसं आळंदीमध्ये आपण आल्यानंतर नुसतं राहिलो जरी तरी इथला 1 दिवससुद्धा वाया जात नाही. इथं नुसतं आपण राहिलो तर कानावर ज्ञानोबारायांचं नाम पडतं, साधू संतांचे शब्द कानावर पडतात आणि सहज माणूस ज्ञानी होतो. अलंकरोती म्हणजे अलंकार देतात माऊली एक, आणि दुसरं अलम म्हणजे पूर्ण. अलम करते म्हणजे वेदांत शिकून त्याचं जीवन परिपूर्ण त्याला करतात. आयुष्याच्या साधनी सच्चिदानंद पदवी घेणे, त्याला सच्चिदानंद पदवी देण्याचं सामर्थ्य ज्ञानोबारायांकडे आहे. काय नाही महाराज, ज्ञानोबारायांकडे कोणतं ज्ञान नाही,
जनाबाई म्हणते माझे ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाची नदी नाहीत, ज्ञानाचा डोह नाही, मग कोण आहे? ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा म्हणजे ज्ञानाचा सागर आहेत. काय नाही महाराज, सागरामध्ये किती पाणी असतं सांगता येत नाही, तसं ज्ञानोबारायांच्या ठिकाणी किती ज्ञान आहे ते सांगता न येण्यासारखं आहे. सागरम सागरूपमा असं म्हणतात. आकाश किती मोठं आहे सांगता येत नाही. गगनम गगनाकारम, बरं सागरम सागरूपमा, तसं सागरामध्ये किती पाणी आहे सांगता येत नाही. त्याप्रमाणे ज्ञानोबारायांच्या ठिकाणचं ज्ञान सांगता न येण्यासारखं आहे. सामान्य दृष्टीनं जरी आपण विचार केला तर ज्ञानोबारायांनी किती दृष्टांत ज्ञानेश्वरीत लिहिले महाराज. कधी शेतकऱ्याचे दृष्टांत देतात, कधी व्यापाराचे दृष्टांत देतात, कधी वेगवेगळ्या भाषांचा उल्लेख करतात. आपल्याला कळत नाही ते सोडून द्या. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये 101 क्रमांकाची ओवी आहे. त्याच्या आधीच्या 2 ओव्या सांगतो आणि मग ती ओवी सांगतो. चेकिता न धृष्टकेतू काशीराज वीर विक्रांतू उत्तमौजा नृपनाथू शैब्य देख हा कुंती भोज पाहे एथ युधामन्यू आला आहे आणि पुरुजितादी राय हे सकळ देख. ह्या झाल्या 100 ओव्या. आता सुभद्रा हृदयनंद, हा सुभद्रा हृदयनंदनू जो अपरू नवार्जुनू तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा, अशी 101 क्रमांकाची ओवी आहे. आधीच्या 2 ओव्यामध्ये अनेक राजांची वर्णन आहेत. एका ओवीत 3-3 राजे, चेकितान, धृष्टकेतू, काशीराज, वीरविक्रांतू, उत्तमौजा नृपनाथू शैब्यदेख, 5-6 राजे एकाच ओवीमध्ये. आणि 101 क्रमांकाच्या ओवीत एकाच माणसाचं वर्णन आहे. हा सुभद्रा हृदयनंदनू जो अपरू नवार्जुनू तो अभिमन्यू, म्हणजे अभिमन्यूचंच वर्णन एका ओवीमध्ये. असं का? तर ज्ञानेश्वर महाराजांचं हृदय म्हणजे आईचं हृदय महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात राजे असतील अनेक, पण माझ्या अभिमन्यूनं जो पराक्रम केला तो इतर कुणाला जमला नाही महाराज. एकटा अभिमन्यू लढत होता
आणि त्याच्या विरोधात सगळे कौरव लढत होते, पण हार मानली नाही, मेला पण माघार घेतली नाही. असा अभिमन्यूनं बलिदान दिलं. मग माऊलींचं कोवळं हृदय अभिमन्यूसाठी पाझरतं. त्याच्यासाठी स्वतंत्र एक ओवी, आणि ती सुद्धा 101वी ओवी. का म्हटले, हे 100 असू द्या, माझा अभिमन्यू 101 आहे, त्यांच्यापेक्षा भारी आहे. काय कळतं महाराज ज्ञानोबारायांना किती क्रमांकाच्या ओवीत काय सांगायचं काय कळतं. 11व्या अध्यायात 101 क्रमांकाची ओवी आहे, आणि तिथं त्या ओवीमध्ये हागा राजसूय यागाची या सभासदी देखता त्रिभुवनांची मांदी कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्ते जिलासी. ही 11व्या अध्यायातली 101वी ओवी आहे. का लिहिली 101 ओवी? श्री गुरु बंड तात्या म्हटले, शिशुपालाचं वर्णन आहे त्या ओवीत, आणि त्याने सुद्धा श्रीकृष्णाला 100 शिव्या दिल्या होत्या. देवानं 100 शिव्या ऐकल्याने 101व्या शिवीला त्याला मारून टाकलं. बरोबर 101व्या ओवीतच माऊलीने शिशुपाला आणला. याला म्हणतात तुका म्हणे नेनो, तुका म्हणे नेनो, तुका म्हणे नेनो युक्तीचे देखो. ज्ञानोबारायांची युक्तीची खोली कळत नाही, आणि आम्ही जी चाल म्हटली त्या चालीला बरोबर जोड चाल महाराजांनी काढली. तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली. कशी काय काढली ते तुम्हाला जमतंय वा. बरोबर याला काय म्हणतात, ह्या 2 चाली म्हणजे वैकुंठवासी मोठे बाबांच्या भाषेत सांगायचं तर सख्या बहिणी. तर अशा प्रकारचा हा जो आनंद आहे ना, हा आनंद तुम्हाला इतर कुठेही पाहायला भेटणार नाही. आम्हाला लोक म्हणतात
अनोळखी लोक फोन करतात कीर्तनासाठी आणि म्हणतात महाराज तुमच्या कीर्तनाची क्लिप पाठवा एखादी. मग आम्ही पाठवतो, पण कोणती? ज्या आमच्या कीर्तनात माऊली टाळ घेऊन उभे असतील ते मग ते पाहतात माऊली यांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभे, मग काही संशय घ्यायचं कामच नाही. आपलं भाग्य आहे सगळ्यांचं महाराज. माऊलींच्या सोबत नुसता एक फोटो काढायला लोक तळमळतात, लांबून येतात 500 किलोमीटरहून, आणि आपल्याला माऊलींच्या जवळ बसता येतं, 2 शब्द बोलता येतात, आणखी काय पाहिजे आपल्या जीवनात. असो, तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात माऊलींचा महिमा काय आहे, माऊलींची कीर्ती काय आहे ज्ञानोबारायांची, ते आपल्याला न कळण्यासारखी एवढंच आहे. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी म्हणायचे की ज्ञानोबाराय कसे आहेत, आपण अज्ञानी आहोत आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी आहेत असं म्हणू नये म्हटले. असं जर आपण म्हटलो तर आपण आपल्या तराजात त्यांना मोजलं, एका तराजात आपण बसलो आणि एका तराजामध्ये माऊलींना बसवलं, असं आपल्या फुटपट्टीनं त्यांना मोजू नये. आम्हाला शाळेमध्ये श्लोक होता, ते सोनं सोनाराला बोलतं. सोनं म्हणतं सोनार दादा तू मला जाळून टाक, त्याचं मला दुःख होत नाही. माझे तुकडे तुकडे कर, त्याचंही मला दुःख होत नाही. माझा कस लाव, त्याचंही मला दुःख होत नाही. फक्त एकाच गोष्टीचं दुःख होतं, त्या गुंजेसोबत मला मोजू नको म्हणले. गुंजेसोबत माझी तुलना केली की मला फार दुःख होतं. अग्निदाहे नमे दुःखम छेदने निकषे नवा एत देव महत् दुःखम गुंजया सह तोलनम. तसं आपल्यासोबत माऊलींची तुलना करून माऊलींना मोठं समजू नये. मग माऊली कसे आहेत ते फक्त तुकोबाराय सांगू शकतील, त्यांच्या योग्यतेचे जे महात्म्य असतील ते सांगू शकतील. असे श्री संत ज्ञानोबाराय त्यांच्या जवळ आपण येऊन बसलो की आपल्याला लाभ झाल्याशिवाय राहत नाही. बरं, इतर जगामध्ये अनंत यात्रा आहेत, वाऱ्या आहेत, त्या वाऱ्यांना गेल्यावर, त्या यात्रेला गेल्यावर पुण्य मिळत नाही, देवाला आपण आवडते होत नाही. आणि आळंदीच्या यात्रेला आल्यावरच देवाला का आवडतो तर निळोबाराय त्याचं कारण सांगतात. म्हणतात ही वारी भगवान पांडुरंगाने अत्यंत प्रसन्न होऊन ज्ञानोबारायांना बहाल केलेली आहे, असं अभंगाच्या द्वितीय चरणात. पांडुरंगे प्रसन्नपणे प्रसन्नपणे अत्यंत प्रसन्न होऊन ही वारी माऊलींसाठी दिलेली आहे. कधी दिली तर त्याचा इतिहास श्री संत नामदेव महाराज लिहितात. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तुची होसी, परी समाधी हे तुझ पासी घेईन देवा. पंढरपूरची कार्तिक शुद्ध एकादशीची वारी भरली आणि काल्याच्या दिवसापर्यंत जे नियमाचे वारकरी असतात ते थांबतात आणि काल्याच्या दिवशी भगवान पांडुरंगाचा निरोप घेऊन सगळे वारकरी रुक्मिणी मातेचा निरोप घेऊन पुंडलिक रायाचा निरोप घेऊन निघाले आणि ज्ञानेश्वर महाराज मात्र पांडुरंगाच्या समोर हात जोडून उभे होते. देवानं विचारलं, माऊली काय भानगड आहे, आज तुम्ही आमच्यासमोर स्तब्ध उभे आहात, काय म्हणायचे तुम्हाला? तेव्हा नामदेव महाराज लिहितात, माऊली काय म्हटले? ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तुची होसी, परी समाधी हे तुझ पाशी घेईन देवा. देवाला वाटलं काहीतरी मागायचं असेल, सेवा केली की मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. काय पाहिजे का महाराज तुम्हाला? माऊली तुमची काही इच्छा आहे का? माऊलीने सांगितलं, देवा काही नको. काकड्याच्या अभंगामध्ये बाळछंदाचा जो अभंग आहे त्या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी सांगितलं, मला हे नको. अलक्ष लक्षी मी लक्षी तेथे दिसती दोही पक्षी,
चंद्र सूर्य आहेची साक्षी वेदशास्त्रासहित. बाळ छंदो बाबा बाळ छंदो, देवा मला काही नको. बरं चंद्र काय ध्रुवादिकाची आनंदे, ते मी नेगे गाल्हादे तुझ्या ब्रिदे करी न घोष. देवा मला काही नको, मला शांती दया क्षमा वृद्धी हेही पाहता मज उपाधी. मग काय पाहिजे, तुझी या नामाची समाधी कृपानिधी मज द्यावी. देवा तुझ्या नामामध्ये रंगून जावं, तुझ्या नामामधली समाधी मला पाहिजे, दुसरं काही नको. न लगे मज मुक्ती, न लगे मज मुक्ती, तुझ्या चरणी आरती थोराथी. असे ज्ञानोबारायांचे शब्द ऐकले आणि मग ज्ञानदेव उभा जोडोनी हस्त. भक्त पाहाती समस्त विठोजी म्हणे, कळला स्वार्थ या ज्ञानांजनाचा. भगवान पांडुरंग म्हटले, माऊली तुमचं म्हणणं मला कळालं, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जर पंढरपूरला समाधी घेतली तर ते योग्य होणार नाही. म्हणजे काय होईल, आमचा महिमा कमी होईल, दुसरं काही नाही. लोक पांडुरंगाचं पंढरपूर म्हणणार नाहीत, मग कुणाचं पंढरपूर म्हणते? जसं माऊलीची आळंदी म्हणतात की नाही, तसं माऊलीचं पंढरपूर म्हणतील. मग आमचं जरा टिकून राहू द्या. एक वक्ते बाबा रामायणातला प्रसंग सांगायचे. ते म्हटले, वाल्मिकींनी रामायण लिहिलं आणि ते रामायण सुंदरच होतं, त्यात काही वादच नाही. आताही आपण पाहू शकतो, ते रामायण उपलब्ध आहे. पण मारुतीरायानं विचार केला. मारुतीराय म्हटले, वाल्मिकींनी रामायण लिहिलं, पण ते प्रत्यक्ष रामाच्या बरोबर नव्हते फिरायला, सगळी कामं कराय. मी रामाच्या सोबत होतो आणि मला जेवढं माहिती आहे तेवढं जगात कोणालाच माहीत नाही. मग आपण रामायण लिहिलं तर काय बिघडलं? मग मारुतीने रामायण लिहिलं, पण ते शाईने पेनाने नाही, नखाने कोरून दगडावर लिहिलं म्हणणे. आणि ते रामायण असं होतं, मारुतीराय म्हणजे बुद्धिमताम वरिष्ठम, एका एका श्लोकाचे 3-3 अर्थ निघायचे. ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आहे तसाच आहे. अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे. म्हणजे काय, तो परमात्मा अव्यक्त आहे, निराकार आहे आणि त्याच्यापासून हे चराचर झालं, असा सरळ अर्थ. पण वक्तेबाबा म्हणायचे असं नाही, तो अव्यक्त निराकार नाही, इथं थांबायचं. अव्यक्त निराकार नाही, मग कसा आहे, ज्या आकार, त्याला आकार आहे की कमरेवर हात ठेवून उभा आहे आणि त्याच्यापासून चराचर झालं, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. असा श्लेष अलंकार असलेले अनेक श्लोक मारुतीच्या रामायणामध्ये होते. आणि मग ते रामायण प्रकाशित झाल्यावर मग वाल्मिकींच्या रामायणाला कोणी हातही लावेना, नुसती घरात पोथी म्हणून सुद्धा कोणी घेईना. आणि हे वाल्मिकींना कळाल्यावर वाल्मिकींनी त्या मारुतीरायाला बोलवलं आणि त्यांना विनंती केली, मारुतीराया तुमच्याकडे एक मागणी आहे आमची. काय मागणी महाराज? ते म्हटले, आधी वचन द्या मग मागणी सांगतो. ठीक आहे म्हटले, वचन दिलं. आणि मग वाल्मिकींनी सांगितलं, महाराज तुम्ही जे रामायण लिहिलं त्या रामायणामुळे आमच्या रामायणाचा महिमा कमी झाला. मग मारुती म्हटले, काय म्हणायचं तुम्हाला? काय नाही म्हटले, तुम्ही सगळं रामायण तुमचं लिहिलेलं या नर्मदा नदीत बुडवून टाका. मग सगळं रामायण ज्या दगडांवर लिहिलं होतं ते सगळे दगड नर्मदेच्या नदीमध्ये टाकून दिले मारुतींनी. मला सांगायचं एवढं, पुढे कथा खूप मोठी आहे, पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपला महिमा कमी होईल म्हणून म्हणा, किंवा आळंदीचा महिमा वाढवण्याच्या दृष्टीने म्हणा, भगवंताने सांगितलं, कार्तिक मासी शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरीसी, दुसरी कृष्ण पक्षी निर्धारेशी तुझ दुद्धी धली असे. म्हटले पंढरपूरची कार्तिक वारी होईल आणि त्यानंतरची वद्य पक्षातली एकादशी तुमच्यासाठी आम्ही ठेवलेली आहे. आणि या आळंदीच्या यात्रेला जे जे येतील ते कसे असतात म्हटले, त्यांच्या पूर्वजांचा उद्धार होईल. विठ्ठल विठ्ठल. जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा. काय सकळ हे कुळ पवित्र, सकळ ही कुळे पवित्रा याची निदर्शने होती. या ज्ञानोबारायांची जो वारी करेल त्याची सगळी कुळं पवित्र होतील. म्हणजे आपण व्यवहारात कुठलंही काम हाती घेतलं पूर्ण होत नसेल की मग लोक ब्राह्मणाकडे जातात, विचारतात, महाराज ते सांगतात काय नाही पितृदोष आहे, तुम्हाला नारायण नागबली करावा लागेल. बरं, मग किती खर्च येईल? काही नाही, 30-35 हजार रुपये लागतील, त्र्यंबकेश्वरला जाऊन करावं लागेल.
मग आता एवढं करण्यापेक्षा आळंदीची वारी करा ना. आळंदीची वारी केली की सगळ्या कुळांचा उद्धार होईल. मग काही नारायण नागबली करायचं काम नाही आणि काहीच नाही. सकळ ही कुळे पवित्रा याची निदर्शने होती, असा या आळंदीच्या वारीचा महिमा आहे. नामदेव महाराज मध्यस्थी करणारे होते. नामदेव महाराज म्हटले, देवा समाधी सुख दिधले देवा, ज्ञानांजन समाधी ठेवा, अजान वृक्षी बीज ओल्हावा या भक्तजनासी. नामदेव महाराज म्हटले, देवा समाधीचं सुख दिलं हे गोष्ट खरी, पण तिथं हजारो वारकरी येतील, त्यांच्या स्नानाची पिण्याच्या पाण्याची काही व्यवस्था झाली पाहिजे ना. इथं अजान वृक्षाची झाडं आहेत, त्यांना सुद्धा काही ओलावा पाहिजे. मग कृपा आली विठ्ठलासी, म्हणे ज्ञानदेवा परियेसी, तीर्थ भागीरथी अहर्निशी, तुझं नित्य स्नानाशी दिधली. इंद्रायणी दक्षिण वाहिनी, भागीरथी मणिकर्णिका दोन्ही, या मिळाली या त्रिसंगमी, पुण्यभूमी तुझी ये. येथे जरी नित्य स्नान घडे, तरी नित्य वैकुंठवास जोडे. तुझं नाही नाही कुवाडे, मी कोडे उभा असे, येथे हरिकथा नाम वाचे. जो उच्चारील विठ्ठल साचे, तयासी पेणे वैकुंठीचे, दिधले साचे ती अक्षरी. आणि ऐके रे ज्ञान राजा, जो या सिद्धेश्वरी करील पूजा, तो अंतरंग सखा पै माझा, मुक्ती सहजा जाहली त्यासी. नामदेव महाराजांना किंवा देवाला माहीत होतं वाटतं की पुढे माऊलींच्या समाधीची पूजा बंद होणार आहे, म्हणून त्यांनी सांगितलं, सिद्धेश्वराची जो पूजा करील तो मला फार आवडेल. बर, आता माऊलींच्या समाधीची पूजा आपण करू शकत नाही, पण सिद्धेश्वराची चालू आहे. बर, मग सिद्धेश्वराची जो पूजा करेल तो मला फार आवडतो, असं देवानं सांगितलं. नामा म्हणे ऐसी अंतरंग, कैसा ओळला पांडुरंग. काय ज्ञानदेवी समाधी सांग हरिपाठ कीर्तने. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या वेळी नामघोष झाला, हरीच्या नामाचा गजर झाला. अशा प्रकारे भगवान पांडुरंगाने माऊलींना अत्यंत प्रसन्न होऊन या वारीचा प्रसाद दिलेला आहे. अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ झाला असं समजून एकदा सगळ्यांनी संप्रदायपूर्वक भजन करू. पण ज्ञानोबाराय सांगतात त्या पद्धतीनं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाह्या उभा राहावी. बाह्या म्हणजे हात, उभा राहावी म्हणजे वर करावे, त्यावरी काळ लावावी, उत्तमापासून अंत्यजावरी, मुक्तीची शेज मागावी रे विठोबा रखुमाई. ज्ञानोबारायांना आवडणाऱ्या काही गोष्टी आहेत, त्यापैकी भगवंताच्या नामाचा गजर माऊलींना फार आवडतो असं श्री गुरु पांडुरंग महाराज क्षीरसागर सांगतात. टाळाचा आवाज माऊलींना फार आवडतो, आणखी वीणेचा ध्वनी आवडतो, आणि तिसरं ज्ञानोबारायांना आवडणारं म्हणजे वेद मंत्राचा घोष माऊलींना आवडतो. आणि हे सगळं आळंदीत आहे महाराज. ज्ञानोबारायांच्या समाधीमध्ये अजूनसुद्धा नामस्मरण चालू आहे. ज्ञानेश्वर महाराज समाधीला जरी बसलेले असले तरी ते नामघोष कीर्तन त्यांचं चालूच आहे, कारण त्यांचा हा अत्यंत आवडीचा विषय आहे. तेव्हा माऊलींच्या चरणी
आपण ही सेवा समर्पित करत आहोत. फक्त मला वाटतं 5-10 मिनटं राहिले असतील. बा एक ज्ञानोबाऱ्यांचा महिमा प्रगट करणारी छोटीशी कथा सांगतो आणि मग थांबतो. ज्ञानेश्वर महाराजांवर देव प्रसन्न का झाले, तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या कार्यासाठी अवतार घेतला होता, म्हणून आपुलिया विहिता उपाऊ असे न विसंबिता, ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपलं कर्तव्य आपण असं करावं की त्या कर्तव्याचं ओझं देवावर झालं पाहिजे. आपल्या आईवडिलांची सेवा आपण अशी करावी की गोकुळात असलेला देव धावत पंढरपूरला आला पाहिजे. अशी पुंडलिकाने सेवा केली की नाही, याला म्हणतात ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे. तेव्हा ज्ञानोबाराय सुद्धा ज्या कार्यासाठी अवतीर्ण झाले होते ते कार्य कोणतं होतं? अवतार तुम्हा धराया कारण ज्ञानोबारायांचा अवतार जडजीवांचा उद्धार करण्यासाठी. ज्ञानोबारायांनी नामदेवरायांच्या सानिध्यामध्ये तीर्थयात्रा करून अनेकांचा उद्धार केला. या आळंदीच्या जवळच चाकण नावाचं गाव आहे. आता गाव म्हणण्यापेक्षा शहर म्हणावं. तर अशा या गावामध्ये आळे फाट्याला रेड्याला समाधी दिली. उतरले तेव्हा आळ्याची वनी, पशुतये स्थानी शांत केला. तिथं रेड्याला समाधी दिली आणि तिथून पुढं 10-12 कोसावर त्या रेड्याचा जो मालक होता, कोळी होता म्हणले, असं बाबांनी लिहिलंय. तर त्या कोळ्याला समाधी दिली. आळ्यापासून 10-12 कोस अलीकडे म्हणजे एक 30-35 किलोमीटरच्या त्या अंतरावर त्याला समाधी दिली. आणि नंतर ज्ञानेश्वर महाराज चाकणला आले. चाकण क्षेत्रामध्ये एक महिपतीराव नावाचा कोणीतरी पाटील होता, श्रीमंत होता आणि भाविक होता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेथ जेथ श्रीमंती आणि दया, दोन्ही वसती आलिया ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. असं श्रीमंती आणि दया असलेला तो माणूस, त्यानं पाहिलं वारकऱ्यांची दिंडी आपल्या गावामध्ये आली. त्याने अत्यंत आदराने सगळ्या वारकऱ्यांना माऊलींना घरी नेलं आणि माऊलींना सांगितलं, आज तुमची सगळी व्यवस्था मी करतो, माझ्या घरी मुक्काम करा. तिथं मुक्काम झाला. सगळ्या वारकऱ्यांची त्याने पूजा केली. मायवणी धाल्या धाई, गर्भ आवंतनेन राहे, तैसे पूजिता वैष्णव, सुखे संतोषतो देव. मंडूक उपनिषदामध्ये असा एक मंत्र आला की म्हटले, आपण जर एखाद्या ब्रह्मज्ञानाची पूजा केली तर काय होतं? आपल्याला संसारातलंही ऐश्वर्य प्राप्त होतं आणि पारलौकिक म्हणजे परमार्थिक मोक्ष सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. यम यम लोकम मनसा संविभाती, विशुद्ध सत्व कामयते यांश्च कामान, तम तम लोकम जयते तांश्च कामान, तस्मात् आत्मजम ह्यर्चयेत भूती कामहा. ज्याला ऐश्वर्याची इच्छा असेल त्याने ब्रह्मज्ञानाची पूजा केली पाहिजे. म्हणून त्या महिपतीरावांनी वारकऱ्यांची, ज्ञानोबारायांची पूजा केली आणि कीर्तन सोहळा सुरू झाला. कीर्तन अत्यंत आनंदात झालं आणि कीर्तन झाल्यानंतर ते महिपतीराव ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ आले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, काय तुम्हाला काही प्रापंचिक अडचण आहे का? काय का रडता तुम्ही? त्याने सांगितलं, माऊली काय सांगावं तुम्हाला, माझी मुलगी आहे, तिचं नाव सीताबाई आहे म्हणले. ती कराडचा राजा जो रामदेव, त्याला मी माझी मुलगी दिलेली आहे. माझ्या मुलीला वारकऱ्यांची, साधू संताची, परमार्थाची खूप आवड आहे. पण महाराज काय करतात, तिचं दुर्दैव आहे, तिला नास्तिक नवरा मिळाला. त्याला अजिबात देवधर्म काही आवडत नाही आणि तिचा जीव तळमळतोय महाराज. तिला वाटतं अशी वारकऱ्यांची सेवा घडावी, कीर्तन ऐकायला मिळावं, पण काय करावं? माऊली म्हटले, काय इच्छा आहे तुमची? ते म्हटले, काही नाही, तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा कराडला जा आणि आमच्या जावयाला तेवढं परमार्थ मार्गाला लावा, एवढीच माझी इच्छा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, काही हरकत नाही. माऊलींनी ते
लक्षात ठेवलं आणि संपूर्ण तीर्थयात्रा झाल्यानंतर जेव्हा महाराष्ट्रात परत येत होते तेव्हा येताना महाबळेश्वर करून असं कराडच्या मार्गाने इकडे येताना कराडच्या त्या कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये माऊलींचा मुक्काम दिंडीचा होता. तिथं वाळवंटामध्ये कीर्तन सुरू झालं. कराडमधले हजारो लोक माता भगिनी कीर्तनाला येऊ लागले. पण हा रामदेव जो होता तो स्वतः येत नव्हता आणि मालकीनबाईला सुद्धा कीर्तनाला जाऊ देत नव्हता. तिचा जीव तळमळ करायचा, पण काय करावं. पण ती हुशार, तिनं युक्ती केली. एकुलता एक मुलगा होता, त्याला हिरकणी नावाचं विष पाजलं तिनं आणि मग तो मुलगा मेला. मेल्यानंतर याला कळालं मुलगा मेला. घरात धावत आला, कसं काय मेला. ती म्हटली कसं काय मेला म्हणजे तुमचं पाप उदयाला आलं म्हणे. म्हणजे काय. अहो आपल्या गावाच्या जवळ वारकरी आले, त्यांना तुम्ही गावात येऊ देत नाही, मला कीर्तनाला जाऊ देत नाही, तुमचं पाप उदयाला आलं म्हणून पोरगा मेला. मग आता काय करावं लागेल. ती म्हटली काही नाही, त्या वारकऱ्यांना आपल्या घरी बोलवा, त्यांची पूजा करा, त्यांचा सन्मान करा, मग आपला मुलगा जिवंत झाल्याशिवाय राहणार नाही. असं म्हटल्यावर आता मरता क्या नाही करता. त्याला वाटलं एकुलता एक पोरगा गेला, काही का असेना प्रयोग करून पाहू म्हणून गेला. अत्यंत आदराने माऊलींना घरी बोलवलं. नामदेवराय सुद्धा सोबत होते. त्यांच्या वाड्यामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन रंगलं आणि कीर्तनामध्ये नामदेवरायांनी वैष्णवांना केलेल्या अन्नदानाचा महिमा सांगितला. काय होतं वारकऱ्यांना केलेल्या अन्नदानाने ते सगळं सांगितलं. त्या रामदेवरायाच्या दारामध्ये कीर्तन सुरू झालं. पंक्ती बसल्या संतांच्या आणि मग ती जी सीताबाई होती ती धावत आली, ज्ञानेश्वर महाराजांच्या पाया पडली. म्हटली माऊली, मी तुमच्या विश्वासावर असं केलंय, जर आता माझं बाळ जिवंत झालं नाही तर माझं तर काही खरं नाही, ते सोडून द्या, पण भगवंताच्या नामाच्या शक्तीचा सुद्धा अपमान होईल. ते म्हटले काही काळजी करू नका, तुमचा मुलगा जिवंत होईल, त्याला घेऊन या. माऊलींच्या समोर आणलं, त्याच्या तोंडावरचं पांघरून माऊलींनी काढलं आणि वारकऱ्याच्या पायाचं तीर्थ त्याच्या मुखात घातलं आणि त्याच्यावर पाणी शिंपडल्याबरोबर झोपेतून उठावा तसा तो खडबडून उठला. आणि त्या दिवसापासून त्या रामदेवाला ज्ञानेश्वर महाराजांचा संतांचा महिमा कळाला आणि तो सुद्धा वारकरी झाला. असा ज्ञानेश्वर महाराजांनी या जगामध्ये वारकरी संप्रदायाचा, भागवत धर्माचा प्रचार केला. नामदेवरायांनी सुद्धा प्रचार केला. अशा या वारकरी संतांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. 2 चरणाचा सरळ अर्थ सांगतो. निळोबाराय म्हणतात, पंढरपूरच्या वारीचाही महिमा आहे, त्यात काही वावगं नाही, पण त्याहीपेक्षा सुद्धा आळंदीचा महिमा मोठा आहे. वैकुंठवासी वक्ते महाराज म्हणायचे, पंढरपूरच्या 40 वाऱ्या केल्यावर जेवढं पुण्य मिळतं तेवढं आळंदीची 1 वारी केल्यावर पुण्य मिळतं. मग आता काय म्हणायचं याला, काय नाही. भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. असा या आळंदीचा महिमा असल्यामुळे या महिम्याला जाणतात संत आणि दरवर्षी धावत आळंदीला येतात, असं महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. जाणोनी संत
वा, पांडुरंगाने प्रसन्न होऊन माऊलींना वारी दिली. मला वाटतं माझ्यावरही प्रसन्न होऊन मला अशी महात्मी दिली कीर्तनाला. पांडुरंग प्रसन्नपणे आणि केले देणे अज्ञाना असं म्हणतो. आमच्यासारख्याला अशी साथ मिळणं म्हणजे भाग्याचं लक्षण आहे. आमचे श्रीगुरू आबा आहेत. आबांकडून आम्हाला खूप म्हणजे शिकायला मिळालं असं की आम्ही नानांना पाहू शकलो नाही. नाना होते वारकरी. वारकऱ्यामध्ये भजन करण्याच्या बाबतीत ज्यांचा नाव लौकिक आहे, पण आम्ही त्यांना पाहू शकलो नाही, त्यांचं ऐकू शकलो नाही. पण नानांच्या सगळ्या चाली श्रीगुरू आबा त्यांनी जिवंत ठेवल्यात आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला शिकायला मिळाल्या. आबाने शिकवलेली एक चाल तेवढी म्हणतो. सुखाचा निधी सुख सागर जुडला, सुखाचा निधी सुख सागर जुडला, म्हणून काळा तुला म्हणून काळा तुला मज पाचारी माये प्रेम नवाळी मज झाली दिवाळी, प्रेम नवाळी मज झाली दिवाळी. हो तेव्हा असा वारकरी चालींचा ठेवा ज्यांनी जिवंत ठेवला असे श्रीगुरू आबा असतील. आधी करून सगळे वारकरी आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे आमचे कुऱ्हाडे माऊली. माऊली असले म्हणजे ओवी अडचण येणारच नाही. किती अर्धी म्हणा ओवी, नुसता अर्थ सांगितला तरी माऊली ओवी सांगतात. तेव्हा माऊली टाळ घेऊन उभे आहेत. या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे बोलण्याचा प्रयत्न केला त्यातलं योग्य असेल ते ह्या सगळ्या ज्येष्ठ गुरुवर्यांचा आहे, सद्गुरू जोग महाराजांचा आहे, वैकुंठवासी वक्ते महाराजांचा आहे. अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजून मला परत करा. या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात, माझ्या ज्ञानेश्वरीचा अर्थ नाही कळला तरी चालेल, नुसती वाचली तरी मोक्ष. समर्थाच्या घरी पंगत असेल, जेवण असेल तर VIP लोकांना जे पदार्थ तो वाढतो तेच गोरगरिबांना वाढत असतो. समर्थाची ये पंक्ती भोजने, तळिल्या वरिल्या एकची पक्वाने, तेवी श्रवणे अर्थे पठने मोक्षची लाभे. ज्ञानेश्वरीच्या अर्थाने मोक्ष मिळेल, त्यात काही वावगच नाही. पण नुसती कानाने ऐकली ज्ञानेश्वरी तरी मोक्ष मिळेल, नुसती वाचली तरी मोक्ष मिळेल, असा या ज्ञानेश्वरीचा महिमा आहे. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, झालेली सेवा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊलींच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञान, केले देणे हे ज्ञान.